नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, कांदा, मिरची, बेदाणा आणि केळी बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात कापसाचा भाव स्थिरावलाय. सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा अधिक असल्याचं व्यापारी सांगतात. सीसीआयची कापूस खरेदी ही बंद झाली आहे, त्यामुळे काही शेतकरी कापूस विक्रीसाठी थांबलेले आहेत. सध्या बाजारात कापूस सरासरी प्रति क्विंटल 7,300 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. सीसीआयच्या कापूस विक्रीलाही कमी प्रतिसाद मिळतोय. सीसीआयची कापूस विक्री मात्र कायम राहणार आहे, त्यामुळे कापसाच्या भावावरील दबाव कायम राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बाजारातील कांद्याची आवक वाढल्यानंतर कांद्याचा भाव दबावात आलाय. बाजारातील आवक सध्या वाढतीये. पुढील काही दिवसांमध्ये अवकेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. कांदा पिकाला वाढलेल्या उष्णतेचाही फटका बसत असल्याचं काही भागातील शेतकरी सांगतायत. सध्या बाजारात कांदा सरासरी 700 ते 1,200 रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार विकला जातोय. कांदा निर्यातीवरही युद्धाचा परिणाम जाणवतोय. तसंच आवक काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या भावावरील दबावही कायम राहू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही महिन्यांपासून एका पातळीच्या पुढे सरकलेली नाहीये. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सध्या हिरवी मिरची सरासरी 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात बेदाण्याला सध्या चांगला उठाव आहे. रमजान महिन्याची मागणी आल्याने दराला आधारही मिळतोय. आखातीतील निर्यातीवर परिणाम झाला असला तरी देशात मागणी आहे. देशात सध्या बेदाण्याचा पुरवठा सरासरीपेक्षा कमी असल्याचं व्यापारी सांगतायत. त्यामुळे बेदाण्याला चांगला भाव मिळतोय. सध्या बेदाणा सरासरी 15,000 ते 25,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय. बेदाण्याला पुढील काळातही चांगला उठाव राहण्याची शक्यता आहे. यामुळे बेदाण्याचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात सध्या केळीला चांगला उठाव मिळतोय. केळीची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. यंदा पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा केळी पिकाला फटका बसल्याचं शेतकरी सांगतायत. तर रमजान महिन्यामुळे केळीला चांगला उठाव मिळतोय. गुणवत्तेची केळी चांगलीच भाव खातायत. सध्या बाजारात केळी प्रति क्विंटल सरासरी 1,400 ते 2,000च्या दरम्यान विकली जात आहेत. आखाती देशांमध्ये केळीची निर्यात बंद झाली आहे. याचा परिणाम दरावर दिसतोय. केळीचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.